इयत्ता 5वी इंग्लिश पुस्तकातील दुसरा धडा ट्रू फ्रेंडशिप खरी मैत्री हा धडा आपण शिकणार आहोत. आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. वन्स अपॉन ए टाइम इन द सिटी ऑफ सायराक्यूज लिव्ड टू फ्रेंड्स. म्हणजे फार वर्षापूर्वी सायराक्यूज या शहरात दोन मित्र राहत होते, डॅमन अँड पायथियास. त्यांचे नाव डॅमन व पायथियास असे होते. बोथ ऑफ देम वेअर लव्हर्स ऑफ ट्रुथ. ट्रुथ म्हणजे सत्य. ते दोघेही प्रामाणिक होते, सत्यनिष्ठ होते. However, their king Dionysius was an evil-minded ruler. त्या गावाचा राजा डायनोसियस हा फार क्रूर होता, दुष्ट होता. One day, the king heard that Pythias had called him cruel and had said something against him. एके दिवशी पायथियासने राजाला राजा फार क्रूर आहे असे म्हटले. ही बातमी राजाला समजली. सो ही गॉट व्हेरी अँग्री. अँग्री म्हणजे राग. राजाला फार राग आला. ही अनाउन्स्ड दॅट पायथियास वुड बी पनिश्ड फॉर दिस अँड हँग्ड. त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा केली, पायथियासला पकडा व फाशीची शिक्षा द्या. इन द कोर्ट ऑफ किंग डायनोसियस म्हणजे डायनोसियस राजाचा दरबार. डायनोसियस इज ऑन द थ्रोन. थ्रोन म्हणजे सिंहासन. डायनोसियस राजा सिंहासनावर बसलेला आहे. पायथियास हँड्स आर टाईड बिहाइंड. पायथियासचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. सोल्जर्स आर ऑन हिज आयदर साइड. पायथियासच्या दोन्ही बाजूला सैनिक उभे आहेत. पायथियास सेड, ओ किंग, प्लीज अलो मी टू गो अँड मीट माय ओल्ड मदर अँड माय सिस्टर. महाराज, कृपा करून मला घरी जाण्याची परवानगी द्या. मला माझ्या आईला व माझ्या बहिणीला भेटायचं आहे. बिफोर आय डाय आय मस्ट अरेंज माय सिस्टर्स मॅरेज. मला फाशी मिळण्या अगोदर माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी करायची आहे. अँड बिड गुड बाय टू माय मदर. माझ्या आईला शेवटचा निरोप देऊन मी येतो. आफ्टर दॅट आय विल रिटर्न. दिस इज माय लास्ट विश. माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करा. किंग डायनोसियस सेड. डायनोसियस राजा म्हणाला, इम्पॉसिबल, अशक्य. आय कॅनॉट ग्रँट युअर विश. मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण करणार नाही. हाऊ कॅन आय बी शुअर दॅट यू विल रिटर्न. तू परत येतोस याची खात्री मला नाही. डॅमन एंटर्स द सीन. याच वेळी डॅमन प्रवेश करतो. डॅमन सेड म्हणजे डॅमन म्हणाला, सर, आय एम डॅमन अँड ए ट्रू फ्रेंड ऑफ पायथियास. सर, मी डॅमन आहे. मी पायथियासचा खरा मित्र आहे. प्लीज लेट हिम गो टू फुलफिल हिज लास्ट विश. कृपा करून पायथियासची शेवटची इच्छा पूर्ण करा. आय विल रिमेन इन युअर कस्टडी अंटिल ही रिटर्न्स. पायथियास परत येईपर्यंत मला कैदेत ठेवा. कस्टडी म्हणजे कैद. किंग डायनोसियस सेड. डायनोसियस राजा म्हणाला, ऑल राईट पायथियास, बट ऑन वन कंडिशन. ठीक आहे पायथियास, परंतु माझी एक अट आहे. कंडिशन म्हणजे अट. आय विल फिक्स द डे अँड द अवर ऑफ युअर रिटर्न.
पायथियास, परत येण्याची वेळ मी निश्चित करतो. इफ यू डू नॉट रिटर्न इन टाइम, पायथियास जर वेळेवर आला नाही तर, युअर फ्रेंड डॅमन विल हॅव टू डाय इन्स्टेड ऑफ यू. पायथियास जर वेळेवर परत आला नाही तर पायथियास ऐवजी डॅमनला फाशीची शिक्षा देण्यात येईल. सो पायथियास वॉज ग्रँटेड हिज लास्ट विश. पायथियासची शेवटची इच्छा पूर्ण झाली. ही वेंट होम. तो आपल्या घरी गेला. कंप्लीटेड हिज वर्क. त्यांनी आपले कामे पूर्ण केली. अँड हरीड बॅक टू सायराक्यूज. तो गडबडीने सायराक्यूज शहराकडे परत निघाला. ही हॅड टू फेस मेनी डेंजर्स अँड सो ही वॉज डिलेड. वाटेत त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, म्हणून त्याला उशीर झाला. डेंजर्स म्हणजे संकट, संकटांना. ऑन द फिक्स्ड डे पायथियास हॅड नॉट रिटर्न्ड. ठरलेल्या दिवशी पायथियास परत येऊ शकला नाही. ॲज ए रिझल्ट डॅमन वॉज टेकन टू बी हँग्ड. याचा परिणाम म्हणून डॅमनला फाशीची शिक्षा देण्याचे ठरले. इन द कोर्ट ऑफ किंग डायनॉसियस. डायनॉसियस राजाचा दरबार भरलेला आहे. डायनॉसियस इज ऑन द थ्रोन. डायनॉसियस राजा सिंहासनावर बसलेला आहे. डॅमन्स हँड्स आर टाईड बिहाइंड. डॅमनचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. सोल्जर्स आर ऑन हिज आयदर साइड. डॅमनच्या दोन्ही बाजूला सैनिक उभे आहेत. किंग डायनॉसियस सेड. डायनॉसियस राजा म्हणाला, वेअर इज युअर फ्रेंड नाऊ डॅमन. डॅमन, तुझा मित्र कोठे आहे? ही हॅज लेफ्ट यू हिअर टू डाय. तो तुला इथे सोडून निघून गेला आहे. आय एम सर्टन दॅट ही विल नॉट रिटर्न. मला खात्री आहे पायथियास परत येणारच नाही. यू आर ए फूल टू बी हिअर इन हिज प्लेस. तू त्याच्याऐवजी इथे फाशीची शिक्षा घेण्यास तयार झालास. तू मूर्ख आहेस. डॅमन सेड. डॅमन म्हणाला, यू आर मिस्टेकन. तुमची चुकीची समजूत आहे महाराज. आय नो दॅट पायथियास विल कीप हिज प्रॉमिस. मला खात्री आहे माझा मित्र पायथियास दिलेले वचन कधी मोडणार नाही. ही विल बी बॅक इन टाइम. तो वेळेवर परत येणार. इव्हन इफ ही डज नॉट कम बॅक, आय विल बी हॅपी टू डाय इन हिज प्लेस. तो जरी वेळेवर परत आला नाही तर मी त्याच्याऐवजी मरण्यासाठी तयार आहे. ॲज आय लव्ह हिम डिअरली. माझ्या मित्रावर माझे खूप प्रेम आहे. पायथियास एंटर्स द कोर्ट हॉल रनिंग. याच वेळी पायथियास वेगाने दरबारात पळत येतो. गॅस्पिंग फॉर ब्रेथ. त्याला दम भरलेला आहे. डॅमन एम्ब्रेसेस पायथियास अँड वीप्स. डॅमन पायथियासला मिठी मारतो आणि रडू लागतो. पायथियास सेड. पायथियास म्हणाला, आय हॅव कम. प्लीज डू नॉट किल डॅमन. मी आलो आहे. कृपा करून डॅमनला फाशीची शिक्षा देऊ नका. आय हॅव कम बॅक टू टेक द पनिशमेंट. मी माझी शिक्षा भोगण्यास परत आलो आहे. प्लीज हँग मी. मला फाशीची शिक्षा द्या. डॅमन सेड. डॅमन म्हणाला, नो, प्लीज हँग मी. नाही महाराज, मला फाशीची शिक्षा द्या. इफ ही वेअर टू बी लेट, देन आय वुड हॅव बीन हँग्ड. पायथियासला जर उशीर झाला तर मला फाशीची शिक्षा होणार होती ना. सो आय एम टू बी पनिश्ड. म्हणून मला फाशीची शिक्षा द्या. बोथ ऑफ देम आर्ग्यूड फॉर सम टाइम. बोथ ऑफ देम आर्ग्यूड फॉर सम टाइम.
ते दोघेही स्वतःला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी वाद घालू लागतात. ॲट लास्ट, शेवटी, किंग डायनॉसियस सेड, डायनॉसियस राजा म्हणाला, नेव्हर इन माय लाईफ हॅव आय सीन सच फ्रेंडशिप. मी माझ्या आयुष्यात या प्रकारची मैत्री पाहिलेलो नाही. बोथ ऑफ यू हॅव केप्ट युअर प्रॉमिसेस. तुम्ही दोघांनी दिलेले वचन पाळला आहात. आय एम हॅपी टू नो दॅट सच फ्रेंडशिप एक्झिस्ट्स. अजूनही अशी मैत्री अस्तित्वात आहे हे पाहून मला फार आनंद होत आहे. आय सेट यू बोथ फ्री. मी तुम्हा दोघांचीही सुटका करीत आहे.